हॅलो नमस्ते. आज आपण इयत्ता 10वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 2 या पुस्तकातील चॅप्टर नंबर 6 आणि ते चॅप्टर आहे ट्रिग्नॉमेट्री. त्याच्यामधील प्रॅक्टिस सेट 6.1 याच्यामधली उदाहरणं सोडवणार आहे. माझा बऱ्याच वर्षाचा अनुभव असा आहे की ट्रिग्नॉमेट्री म्हटलं आणि ते साईन कॉस टॅन सेक कॉसेक कॉट हे काही दिसलं की निम्मे अर्धे विद्यार्थी तर त्यांना खूप अवघड वाटतं. पण याच्यामध्ये अवघड असं काहीही नाही. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये साईन म्हणजे कुठला रेशो, कॉस म्हणजे कोणता रेशो, टॅन म्हणजे कोणता रेशो हे पाहिलं. आणि सेक म्हणजे कोणाच्या गुणाकार व्यस्त, कोसेक म्हणजे कोणाचं गुणाकार व्यस्त, म्हणजे इन्व्हर्स कोणाचं आहे, कोणाचं इन्व्हर्स, सेक कोणाचं इन्व्हर्स, कोसेक कोणाचं इन्व्हर्स, टॅन कॉट कोणाचं इन्व्हर्स हे आपण पाहिलेलं आहे. तर तो व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर आपल्याला ही उदाहरणं सोडवायला काही हरकत नाही. तर याच्यामधली काही ठराविक उदाहरणं आपण घेणार आहोत. तर त्याच्यातलं पहिलं, दुसरं आणि तिसरं हे तुम्ही सोडवायचं आहे. तर चौथं जे उदाहरण आहे क्वेश्चन नंबर 4, इफ 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. 12 cosec theta is equal to 0. If 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0, find the values of sec theta, cos theta and sin theta. कशाची व्हॅल्यू काढायचे? sec theta, cos theta and tan theta. Lastly, sin theta व्हॅल्यू काढायची या तिन्हींच्या. सेक काढायचे, कॉस काढायचे आणि साइन थीटा काढायचे. तर या तिन्हीच्या व्हॅल्यू आपल्याला कशा काढायच्या पहा. तर हे असं दिल्यानंतर हे जरा पुढची स्टेप दिली. याच्या अगोदरचे जे एक्झाम्पल्स आहेत पहिलं, दुसरं, तिसरं ते तिथपर्यंत आणणार आणि तिथून नंतर मग कसं सोडवायचं ते मी सांगतो. आता हे इथं मायनस आहे, हे पुढच्या बाजूला घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल? 5 sec theta is equal to 0 प्लस हे असं होईल. 0 प्लस एनिथिंग दॅट इज प्लस 12 cosec theta. हे राईट हँड साईडला दिला आपण तर काय होणार? मायनसचं प्लस होणार. 0 प्लस 12 cosec theta मीन्स 12 cosec theta. आता पहा, हे सेक थिटाचं कशाचं इन्व्हर्स असतं? तर कॉसचं असतं. म्हणजे 5 हे 5 इंटू सेक थिटा. सेक थिटाच्या ऐवजी काय लिहायचं? 1 cos theta इज इक्वल टू 12 इंटू कोसेक थिटा कशाचं इन्व्हर्स असतं? साइन थिटा. सो 1 sin theta. सेक थिटा इज इक्वल टू 1 cos theta आणि कोसेक थिटा इज इक्वल टू 1 sin theta. आता हे साइन थिटा या बाजूला आणायचं आहे आणि हे 5 तिकडे न्यायचं आहे. म्हणजे काय होईल? हे साइन थिटा डिनॉमिनेटरला आहे, इकडे काय आल्यावर काय होईल? न्यूमरेटरला होईल. सो साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12/5. But we know that sin theta upon cos theta is tan theta. Therefore, tan theta is equal to 12/5. आता पहिलीची 3 उदाहरणं दिलेली आहेत. प्रश्न क्वेश्चन नंबर 1, 2, 3 त्याच्यामध्ये असं साइन थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा असं डायरेक्ट व्हॅल्यू अशी दिलेली. पण इथं हे असं डायरेक्ट देण्याच्या ऐवजी असं दिलं होतं. मग हे दिल्यानंतर आपण याच्यामध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे. टॅन थिटा, कॉस थिटा, साइन थिटा, कोसेक थिटा याच्यामध्ये ते रूपांतर करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण हे सोडवायचं आहे. आता आपल्याला माहीत झालं की टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे? 12/5. आता सेक थिटा जर काढायचा असेल तर टॅन आणि सेक याच्यामधले ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी काय आहे? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा.
आता हे टॅनची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करूया आपण. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. टॅन थिटाची व्हॅल्यू किती? 12/5 आणि त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता याचा स्क्वेअर काय होणार? 1 प्लस 144/25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे. आता मी पोचून टाकतो. हे 25 LCM येईल याने याला मल्टिप्लाय करायचं. 25 प्लस 144 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हे किती आलं? 169/25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. So this is the square of 13, this is square of 5, and this is the square of sec theta. So taking square root of both sides, we get sec theta is equal to 13/5. Square root of this is 13, this is square root of this is 5. So square sec theta ची व्हॅल्यू किती आली? 13/5. आता sec theta आलं की आपल्याला sec हे कोणाचं इनव्हर्स असते? Sec theta is equal to 1/cos theta. So cos theta is equal to 1/sec theta. हे sec theta चे इनव्हर्स आणि sec theta cos theta चे इनव्हर्स. सो याचा इनव्हर्स घ्यायचं म्हणजे काय होणार? हे न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर होणार. म्हणजे cos theta is equal to 5/13. हे कॉस थिटा आलं. आता साइन थिटा काढायचं आहे. साइन थिटा काढण्यासाठी दुसरी एक आयडेंटिटी काय? तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आपल्याला व्हॅल्यू काढायची साइन थिटाची, म्हणून साइन स्क्वेअर थिटा इकडे ठेवायचं. हे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. सो साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा? दॅट इज 5/13 अँड स्क्वेअर ऑफ दॅट. सो 1 मायनस 25/169, denominator 1. So sin square theta is equal to 169 minus 25/169. So what is the fraction? 144/169. This is a sin square theta. Now taking square root of both sides, we get sin theta is equal to 12/13. 12/13. So value of sec theta 13/5. Value of cos theta, that is 5/13, and value of sin theta, that is 12/13. In this way we can calculate the values. Now another example, that is question number 5. If tan theta is equal to 1, tan theta is equal to 1, then find the values of sin theta plus cos theta. आपल्याला व्हॅल्यू काढायची sin theta plus cos theta upon cosec theta plus sec theta. That is sec theta plus cosec theta. याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काढता येते. कुठल्याही पद्धतीनं उदाहरण सोडवलं तरी चालतं. हे सिलेबस असं डिझाईन केलं आहे की आपल्याला कुठल्याही पद्धतीनं, अनेक पद्धती आहेत, त्या पद्धतीपैकी एक कोणतीही पद्धत आपल्याला वापरता येते. tan theta is equal to 1, but we know that tan 45 degree is equal to 1. That means tan theta is equal to tan 45. That means theta is equal to 45 degree. Then sin theta is equal to sin 45 is equal to 1/√2. Cos theta is equal to cos 45 degree is equal to 1/√2. Sec 35, sec theta is equal to sec 45 is equal to √2. This is from table. Cosec theta is equal to cosec 45 degree. Cosec 45 degree is equal to √2.
So if we substitute these values here, we get the value of this. But instead of putting values here, we can simplify this. How simplify? That is tan theta. We have given tan theta is equal to 1. That means sin theta upon cos theta is equal to 1. हे कॉस थिटा इकडे डिनॉमिनेटरला आहे, तिकडे गेलं मल्टिप्लाय होईल, म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू 1 into cos theta. That means cos theta. That means value of sin theta and cos theta are same. From this we can write sec theta is equal to cosec theta. जर sin theta and cos theta सारखा असेल तर sec theta and cosec theta पण सारखा असणार, कारण 1 upon sin is equal to sec theta and 1 upon cos is equal to cosec theta. 1 upon cos is equal to sec theta and 1 upon sin is equal to cosec theta. So sec theta and cosec theta also equal. If we substitute here, we get, instead of cos theta, we are going to substitute sin theta. So sin theta plus sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. आता पहा आपण काय करणार आहे, cos थीटाच्या ऐवजी sin थीटा सबस्टिट्यूट करणार आहे, म्हणजे काय होईल, sin थीटा प्लस sin थीटा होणार, म्हणजे 2 sin थीटा होणार. आणि इथं मात्र आपण सेक थीटाच्या ऐवजी कोसेक थीटा ठेवणार आहे, कारण साइन आणि कॉसेक याच्यामधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. म्हणून इथं डिनॉमिनेटरला आपण कोसेक ठेवणार आहे, सेकच्या ऐवजी कोसेक टाकणार. मग कोसेक थीटा प्लस कोसेक थीटा असं होईल, म्हणजेच अपॉन 2 कोसेक थीटा होईल. पहा 2 कोसेक थीटा, 2 ला 2 कॅन्सल होईल, साइन थीटा अपॉन, आता मी पुसून टाकतो पहा, हे काय होणार, साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन 1 अपॉन साइन थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा. हे 1 अपॉन साइन थीटा इंटू केल्यावर काय होणार, साइन थीटा अपॉन 1, साइन थीटा इंटू साइन थीटा, साइन स्क्वेअर थीटा. सो व्हॅल्यू ऑफ दिस इज, value of sin theta is 1 upon root 2. ती जर व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर काय होणार, 1 upon root 2 and square of that. What is square? 1 upon 2. So value of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta is 1 upon 2. In this way we can calculate that. किंवा इथं डायरेक्ट ह्याची व्हॅल्यू 1 upon root 2, याची व्हॅल्यू 1 upon root 2, याची root 2, याची root 2 सबस्टिट्यूट करून सिम्प्लिफाय केलं तरी आपला आन्सर 1 upon 2 येणार आहे. आता प्रूव्ह दॅट साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा. प्रूव्ह दॅट, आता सिद्ध करा म्हटलं की त्याचं उत्तरही तिथंच असतं आणि प्रश्नही तिथंच असतो. आपल्याला फक्त ते प्रूव्ह करून दाखवायचं आहे. साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा is equal to sec theta. This way of doing. आता याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे. सुरुवातीला काय करायचं आहे, हे LHS आणि हे RHS आहे. तर LHS कन्सिडर करायची, जे आपल्याला सॉल्व करता येते, ज्याला सिम्प्लिफाय करता येते ते कन्सिडर करायचं. हे काय आहे, तर परत हे असेच लिहायचं, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा. हे LHS आपण LHS कन्सिडर केली आणि हे सॉल्व करायचं आणि ते RHS बरोबर दाखवायचं. हे इतकं सोपं आहे. याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे, तर याचं एलसीएम, डिनॉमिनेटरचं एलसीएम काय होणार, कॉस थीटा, आणि न्यूमरेटरला काय येणार, या 1ने याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस या डिनॉमिनेटर याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा. बट वी नो trigonometric identity, that is sin square theta plus cos square theta is equal to 1. The value of this is 1 upon cos theta. But inverse of cos is sec. So sec theta is equal to sec theta.
and which is nothing but RHS. So LHS is equal to RHS. That means sin square theta upon cos theta plus cos theta is equal to sec theta. Hence the proof. इतकं ते सोपं आहे. पहा आणखी पुढचं उदाहरण आहे. प्रूव्ह दॅट cos square theta into bracket 1 plus tan square theta is equal to 1. Cos square theta into bracket 1 plus tan square theta is equal to 1. मग हे LHS कन्सिडर करायचे आपण. आता LHS डायरेक्ट सोडवतो मी. याने याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे काय होणार? LHS is equal to cos square theta into 1, that is cos square theta, plus cos square theta into tan square theta. पण मी इथं डायरेक्ट आणखी tan ची किंमत टाकतोय. tan theta means sin theta upon cos theta. But here there is tan square theta, therefore it will be sin square theta upon cos square theta. हे sin square cos square theta ला हे cos square theta कॅन्सल झाले. म्हणजे काय आलं? cos square theta plus sin square theta. We know trigonometric identity. Sin square theta plus cos square theta is equal to 1. So value of this is 1. So which is nothing but RHS. So LHS is equal to RHS. In this way we can solve this example. Now another example. In square root of 1 minus sin theta upon 1 plus sin theta is equal to sec theta minus tan theta. Sec theta minus tan theta. आता हे एक्झाम्पल आहे. त्याचं LHS कन्सिडर करून सिम्प्लिफाय करू शकता किंवा RHS कन्सिडर करून सिम्प्लिफाय करू शकता. आता आपल्याला हे मायनस आहे, इथं मायनस आहे, त्यामुळं हे तसंच राहिलं पाहिजे. म्हणजे याने याला आणि याला मल्टिप्लाय करायचं. पहा काय होतंय. LHS इज इक्वल टू आता मी डायरेक्ट मल्टिप्लाय करतोय. 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. हे आहे ते तसंच लिहिलं मी. याला काय करायचं आहे? मला न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन थिटाने मल्टिप्लाय करायचं आहे अपॉन 1 मायनस साइन थिटा. पहा हे 1 मायनस साइन थिटा हे कॅन्सल होईल. पहिलं होतं तसं राहते. आता याच्याची मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होणार? LHS इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन हे काय होणार? A प्लस बी इंटू ए मायनस बी. विलो फॉर्म्युला a प्लस बी इंटू ए मायनस बी, दॅट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे ए म्हणजे 1 स्क्वेअर, दॅट इज 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. We know identity sin square theta plus cos square theta is equal to 1. If we transfer sin square theta from LHS to RHS, we get cos square theta is equal to 1 minus sin square theta. That means 1 minus sin square theta ची व्हॅल्यू काय आली? cos square theta. ते मी सबस्टिट्यूट करतो. हे स्क्वेअर रूट मध्ये काय येणार? 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन cos square theta. आता याचं स्क्वेअर रूट काढायचं आपल्याला. म्हणजे याचं स्क्वेअर रूट याचं स्क्वेअर रूट. याचं काय? ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, त्यामुळे त्याचं स्क्वेअर रूट ब्रॅकेट येणार इज इक्वल टू 1 मायनस साइन थिटा. हे स्क्वेअर रूट साइन निघून जाईल म्हणजे याचं स्क्वेअर रूट काढणार. याचं स्क्वेअर रूट काय? कॉस थिटा. हा कॉस थिटा डिनॉमिनेटरला आहे म्हणजे याचा पण आहे आणि याचा पण आहे. ते सेपरेट लिहूया आपण. 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. पहा इथं फक्त सेपरेट लिहिलं मी. But we know that 1 upon cos theta means sec theta minus sin theta upon cos theta, that is tan theta, and which is nothing but RHS. Sec theta minus tan theta. Sec theta minus tan theta. In this way we can prove. Very easy. Practice करा, तुम्हाला येऊन जाईल आणि व्यवस्थित व्हिडिओ पहा. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे sec theta minus cos theta. In first bracket sec theta minus cos theta into another bracket cot theta plus tan theta. Cot theta plus tan theta
इज इक्वल टू टॅन थिटा सेक थिटा, टॅन थिटा सेक थिटा हे आपल्याला दाखवायचं आहे. आता LHS कन्सिडर करायची. मी पुन्हा पुन्हा इथे लिहित नाही कारण आपल्याकडे जागा कमी आहे. तर LHS डायरेक्टच मी लिहितोय. सेक थिटा म्हणजे काय असतं, 1 कॉस थिटा. हे काय असतं, 1 कॉस थिटा मायनस कॉस थिटा. एक कॉट थिटा म्हणजे 1 टॅन थिटा असतं. पण आपण टॅन थिटाची किंमत आपण लिहूया 1 कॉट थिटा. कॉट थिटा प्लस 1 कॉट थिटा. LHS पहा, सेक थिटाच्या ऐवजी मी लिहिलं 1 कॉस थिटा बिकॉज सेक थिटा इज इनवर्स ऑफ कॉस थिटा. या टॅन थिटाच्या ऐवजी मी लिहिलं 1 कॉट थिटा कारण टॅन थिटाचा इनवर्स कॉट थिटा असतो. मग इथं डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे, याला पण डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे. पण या ब्रॅकेटमध्ये आपण असा फ्रॅक्शन करायची. त्याचा डिनॉमिनेटरचा LCM येईल कॉस थिटा. या 1ने 1ला मल्टिप्लाय करायचं, 1 येईल. कॉस थिटाने मायनस कॉस थिटाला मल्टिप्लाय केलं तर मायनस कॉस स्क्वेअर थिटा असं एका ब्रॅकेटमध्ये येईल. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार, तर हे इथं पण कॉट थिटा हे डिनॉमिनेटरला येणार, न्यूमरेटरला हे कॉट थिटा इंटू कॉट थिटा कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 असं येणार. पहा आता हे आपल्याला माहिती आहे की 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा बिकॉज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. याच्याऐवजी काय लिहायचं आहे, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू. आता इथं कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा. कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आयडेंटिटी माहिती, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन कॉट थिटा. आता हे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू कोसेक, हे कशाचं गुणाकार व्यस्त आहे, साईनचं आहे. म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटाच्या ऐवजी काय लिहायचं, 1 साइन स्क्वेअर थिटा इंटू हे काय येणार 1 कॉट थिटा. याचं काय येणार 1 कॉट थिटा. आता या साइन स्क्वेअर थिटाला साइन स्क्वेअर थिटा कॅन्सल झाले. हे काय आलं 1 कॉस थिटा. इथं लिहितो मी इज इक्वल टू 1 कॉस थिटा इंटू 1 कॉट थिटा. 1 कॉस थिटा म्हणजे सेक थिटा इंटू 1 कॉट थिटा म्हणजे टॅन थिटा. sec theta into tan theta, that means tan theta into sec theta, which is nothing but RHS. असं ते सोडवायचं. पहा इथं sec theta ची व्हॅल्यू 1 cos theta टाकली आणि tan theta ची 1 cot theta टाकली. सिम्प्लिफाय केलं की आपल्याला हे येतं, याच्या ऐवजी हे टाकलं, हे तसंच ठेवलं आणि इथं साइन स्क्वेअर कॅन्सल झालं. हे आपलं प्रूफ होतं, ते सिद्ध झालं. पहा हे झालं. त्यानंतर पुढचं उदाहरण पटपट पटपट मी सोडून दाखवतोय, तरी तुम्हाला समजत असेल, समजत नसेल तर रिपीट करा परत. कॉट थिटा पुढचं उदाहरण आहे. कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा. कोसेक थिटा इंटू सेक थिटा आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. पहा तर इथं कॉट म्हणजे काय असतं, कॉस थिटा अपॉन साइन थिटा असतं, प्लस टॅन म्हणजे काय असतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे LHS कन्सिडर करायचं. तर याचे LCM काय येणार, तर साइन थिटा इंटू कॉस थिटा असं येणार. मग याने याला मल्टिप्लाय करावं लागेल, याने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हे काय येणार, कॉस स्क्वेअर थिटा प्लस
sine square theta. But we know that sine square theta plus cos square theta is equal to 1. Means numerator becomes 1. 1 upon sine theta into cos theta. It means 1 upon sine theta into 1 upon cos theta. 1 upon sine theta means cosec theta into 1 upon cos theta means sec theta. And this is nothing but RHS. So hence the proof. असं इतकं सोपं आहे. पहा त्यानंतर